सोलापूरमधील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी 18 मे रोजी पहाटे 3 वाजता अचानकच आग लागली। या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जण तसेच कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील 4घांचा होरपळून मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 1 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे। या दुर्दैवी घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। गेल्या 25 वर्षांपासून उस्मान मंसूरी यांचा अक्कलकोट MIDC मध्ये टॉवेल बनवण्याचा कारखाना आहे। या कारखान्यात जवळपास 150 पेक्षा जास्त कामगार काम करत होते। कारखान्याच्याच परिसरात खाली कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती, तर वरच्या भागात कारखान्याचे मालक स्वतः राहत होते। रात्री अचानकच आग भडकली। अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या। या दरम्यान अग्निशमन दलाने काही कामगारांना सुखरूप बाहेर काढलं। पहाटे 5:30 च्या सुमारास आगीतून 4 कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले। मेहताब बागवान वय 55, त्यांची पत्नी आशा बानू बागवान वय 50, मुलगी हिना बागवान वय 33 आणि मुलगा सलमान बागवान वय 30 असे 4घांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी यांचे कुटुंबीय अजून देखील आतमध्ये अडकलत होतं। मात्र आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाचे जवान आत जाऊ शकत नव्हते। आत जाताना अग्निशमन दलाचे अधीक्षक राजेश साळुंखे यांचा हात गंभीर भाजला आहे। 14 तास जवळपास 65 पेक्षा जास्त बंबाने अग्निशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते। आगीतून मार्ग काढण्यासाठी JSB ने भिंत फोडून बेडरूम मध्ये धाव घेतली। मात्र बेडरूम मधून उस्मान अन्सारी यांच्यासह कुटुंबियांचे मृतदेह त्यांच्या हाती लागले। कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी, अनस मंसूरी, शिफा मंसूरी, उस्मान मंसूरी यांचा 1 वर्षांचा नातू युसुफ यांनी आगीत प्राण गमावले। आपलं बाळ तरी या आगीतून वाचावं म्हणून आईने 1 वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं, पण आईसह चिमुकल्यानेही आईच्या कुशीतच जीव सोडला। बचावासाठी बेडरूम मध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहिवरण आलं होतं। आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे। पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली। त्याचसोबत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली। पहाटे साधारण 4 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली। त्यानंतर MIDC अग्निशमन दलातील गाडी तात्काळ त्या ठिकाणी बोलवण्यात आली। मात्र आगीचे स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्वच गाड्या तेथे अक्कलकोट, पंढरपूर, चिंचवड, MIDC, NTPC या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले। कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आत जाण्यासाठी कोणतीही जागा नव्हती। साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचणी आल्या। तसेच आग विझवताना 2 फायरमॅन किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल अधिकारी राकेश साळुंखे यांनी दिली। आगीचे नेमके कारण काय हे अद्यापही समजलेले नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मात्र सोलापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता म्हणतात की घटनेची माहिती मिळताच तातडीने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता। शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली नाही। लवकरच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पाहणी करतील, मगच खरं कारण समोर येईल असं मेहता यांनी म्हटलं आहे। सेंट्रल टेक्सटाईल हा MIDC परिसरातील फार मोठा टॉवेल उत्पादक कारखाना आहे। या कारखान्यामध्ये जवळपास 200 कामगार काम करतात। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी या संदर्भात पाऊल उचलण्यासाठी सांगितलं असून या ठिकाणी आग लागून जवळपास 6 ते 7 तास झाले आहेत। महापालिका आणि पोलीस प्रशासन यंत्रणा निष्फळ झालेली आहे। या संबंधी मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार असून या सर्व प्रकारची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी करणार असल्याचं सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आदम यांनी म्हटलं आहे। या संबंधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि कारखान्याचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्याची मागणी करणार असल्याचंही आदम यांनी म्हटलं आहे। या माहितीबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।